अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळानना, दुष्ट दानव सूरमर्दना, भक्त काम चकोर चंद्रानना, यादवेंद्रादिपुरुषा. हे पयोब्धी वासाय दुकुळ टिळका, पुढे बोलवी कथानका. जेणे श्रोतिया चित्त दोंदिका, आनंदाब्धी उचंबळे. मागिले अध्यायी सौराष्ट्रग्रामी, गोरक्षाने मीननाथा मारुनी. पुन्हा उठविले परीक्षा देऊनी, श्री गुरुच्या भावने. मच्छिंद्रे धरुनी अज्ञानपण, मीननाथा सवे केले रुदन. परी गोरक्षाचे जाणीवपण, परीक्षेते आणिले. असो या परी तेथुनी निघून, मार्गी करीत चालिले गमन. तो तैलंग देशी गोदा संगमन, समुद्र तीरा पातले. गोदा संगमी करोनी स्नान, आत्मलिंग शिवा ते भावे पूजुन. तेथुनी गोदेचे तट धरून, पश्चिम दिशे गमताती. तो 12 लिंगातील लिंग समर्थ, औंढ्या आणि परळी वैजनाथ. तै करोनिया सव्य गोदा तीर्थ, घेऊनिया चालले ते मार्गी चालता गोदा सव्य. तो वाल्मिक स्थान विपिनमय, गर्भगिरी पर्वत प्राय. येऊनिया तेथे पोचले, ते रान कर्कश चाट. गगनचुंबित तरु अफाट, तया माझी तृण अफाट. न मिळे वाट चालावया, व्याघ्र जंबुक शार्दूल हरी. वराहरी सकाननांतरी, हिंडती ते उन्मत्ता परी. उग्रवेश दाऊनिया, जाळिया वेली कर्दळी सघन. की जेथे रश्मीचे नपवे दर्शन, की अर्कोदया लपे गगन. ऐसा भास वाटतसे, बोरी बाभळ पळस शमी. रातांजन कंदर्प अनेक नामी, खैरही वर कंटक धामी. काननात तरु मिरवती, एक तुराट अर्की फुल्लाट. वरकड तीक्ष्ण कंटक नट, तेवी कनक खंड जाळी अचाट. पर्णकुटिका जैशाकी, तया माझी तृणौचित. स्थावरू तरु जाहले व्यक्त, तेणे धरा देवीचे सहसा नितांत. झाकिन्नले शरीर, आहा ते कानन सुरस. वसन नेसविले भूदेवीस, हरितवर्णी कुसुम पदरास. बूटलिंगी मिरवली, म्हणाल कासया नेसली वसन. तो परपुरुष दिनकर गगनी, म्हणूनी कुळवंत दारा लज्जेने. स्वशरीरा लपवीती, म्हणूनी मित्रकांता जागा. सांडुनी बैसल्या अंबुज भागा, धरा देवीच्या लज्जित मार्गा. लक्षुनिया रक्षिले, ऐसिया परी कानना चाट. दर्शन नोहे मही पाठ, तेथे पाहुनी मच्छिंद्र सुभट. मना माझी दचकला परी कवण अर्थ. कनकवीट जे होती भस्म झोळीत, तस्कर कोणी हरतील ती ते. म्हणूनी चित्ती विस्मित, तैसा नव्हे आणिक अर्थ. गोरक्षाचा लोभी स्वार्थ, पहावया परीक्षेत. मच्छिंद्रनाथ उदेला, आपण घेऊनी अज्ञान. पाहे गोरक्षाचे लक्षण, नातरी प्रतापवान. तस्कर भय त्या नाही, की ये तमाचा प्रताप जेठी. अर्का संचरे भयपोटी, की उदधीची वळी चंचुपुटी. लागता कोप काय थरथराटे, की मशकाचे उड्डाणे. मंदराचळ व्यापेल की भयाने, की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने. खगेंद्रा काय भय त्याचे, तन्याये मच्छिंद्रनाथ. पाळू न शके तस्कर भयाते, परी श्री गोरक्षाचे चित्त. परीक्षेसी उदेले, कल्पुनी चित्ती ऐसिया परी. मग गोरक्षा ते जती वागुत्तरी,
बोलता झाला काननांतरी पाचारुनी निकटत्वे म्हणे वत्सा ऐक बा कैसे उद्भट दिसे विपिन कर्कशा तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करी परमपूर्ण व्यक्त तरु दाटी जेथे अर्कन पडे दृष्टी ऐसिये काननी कर्कशपोटी मज भयाजी संचरले तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांग आता तस्कर भयाची समूळ वार्ता काननात न येवोया ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणूनी उदेले तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरु जवळ असेल वित्त म्हणूनी हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चये तरी तो म्हणे ताता कैसे समजावे फुलावरूनी रुखा द्यावी नावे ऐसे शब्दावरूनी मान समजावे ओळखावे सुज्ञानी तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भ्रांत निरसूनी दूर करावी ऐसे योजुनी गोरक्षनाथ मौन धरोनी मार्गी चालत परी काननी अधिकोत्तरात भयानक दिसे पदोपदी जव जव कानन भयानक दिसे तव तव गोरक्षा मच्छिंद्र पुसे म्हणे बारण्य बहु कर्कश पदोपदी दिसतसे तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते परी गोरक्ष उत्तराते काहीच तयाते न देई जैसा विश्वामित्र समर्थ मखरक्षणा त्या श्रीरामार्थ स्वविता तेणे दशरथाते परी उत्तर न देई काहीच त्याची न्याये गोरक्ष मौन धरोनी गम तसेच सुपंथावनी तो पुढे चालता देखिले पाणी संचळपणी स्थिरावले उदक पाहता संचळवंत गोरक्षावदे मच्छिंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचरत येथे उदक आहे नेटके तरी माझी झोळी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाडसा ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग स्कंधी वाहुनी मीननाथास कक्षी झोळी घातली परी घालिता कक्षे झोळी वजन वस्त लागे हस्तकमळी मग मनात म्हणे प्रताप बळी भययातची नांद तसे ऐसे म्हणोनी स्वचित्तात स्कंधी वाहुनी मीननाथ मच्छिंद्रा सोडुनी थिल्लरात पुढे जात सच्छिष्य पुढे जाता शतपावली कक्षेतूनी भिक्षा झोळी काढिली त्यात पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची पाहताची दृष्टी कनकवीट म्हणे किं फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट मग दाट लक्षुनी तृण अफाट झुगारिली वीट त्या माझी त्या कनकवीटे समाकृती पाषाण पाहुनी गोरक्षजती झोळीत घालुनी कक्षे प्रती पुन्हा नेसवी झोळीते कक्षे झोळी घालून स्कंधी पुन्हा मीननाथ घेऊन लगबगोनी मार्गगमन करीत असे नाथ तो सुपंथ लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागुता तातडी पुढे जातसे गोरक्षनाथ मागुनी मच्छिंद्र लगबगा येत परी तो नाटोपे गोरक्षनाथ मार्गक्रमिता मच्छिंद्रा परी इतुक्या नेटे भावे मार्ग मिळता नाटो पावे तरी लघुशंके लागी धावे संगत संगमी मिळाल्या या परी शौचा सर्वांशी जावे लागत आहे सर्वानुभवे संगत संगमी होनी आठावे विसावयासी महाराजा ऐसिया परी आहे गमन तेवी मच्छिंद्रा आले घडून परमतातडी करिता गमन
परी तो न मिळे गोरक्ष. ऐसे परी गोरक्ष नंदन पुढे चालता सुपंथ पथाने. मार्ग काढिला 1.5 योजन जाणुनी खूण अंतरीची. तो अवचट देखिला तरू गोरक्ष पाहे दृष्टी परू. मनात म्हणे व्हावे स्थिरू येऊ द्यावे नाथासी. ऐसे योजुनी खचित्तात पाहता झाला उंबर तरू ते. तो त्या ठाई पोखरणी अद्भुत वामतीर्थ देखिले. मग झोळी काढिली कक्षेतून स्कंधीचा उतरीला नाथ मीन. मग अंबुपात्र करी कवळून पोखरणीत उतरला. सारुनी आपुले स्नान अंगी भस्म केले लेपन. उपरी आपुले नेम सारुन घातले स्नान मीननाथा. तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ अति तातडीने आले तेथ. स्नान करूनी यथास्थित नित्यकर्म सारिले. सकळ सारिले नित्यनेमा बैसले मार्गी विश्रामा. बैसल्या उपशब्द उगमा पुन्हा दावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कशारण्य येथपर्यंत. आपणा लागले भयानकवत पुढेही लागेल ऐसेची. येरू म्हणे जी गुरुराय याहुनी पुढे अधिक काय. मच्छिंद्र म्हणे काही भय काननीया आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जडपर डर. होता जो तो डर थोर मागेची राहिला आहे जी. आता नाही डर कैचा स्वस्था सावे काया वाचा. मागे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा. तरी आता कृपा देही आपणांपाशी डर नाही. मग भय कैचे कानन प्रवाही जड असल्या चाट. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपणा जवळ जड आहे बहुत. हाटक वीट भस्म झोळीत स्त्री राज्यातूनी आणिली. म्हणूनी तू ते भयस्थित विचारी तो काननात. येरू म्हणे अशाश्वत जडही असे डर गेला. ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तात. चित्ती म्हणे हाटक विटे ते सांडिली की कळेना. ऐसे जाणुनी स्वचित्तात मच्छिंद्र तळमळी पहावया ते. परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुनी हात पर्वतावरी नेतसे. तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघुशंका करी. पर्वत माथा गोरक्ष मौनवरी मज समजेल म्हणूनी. मग 2 घटिका स्वस्ती क्षेम सेविती ते विश्राम. उपरी अवयव परिधानून मार्गक्रमू म्हणताती. ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान. आपुलाल्या झोळ्या घेऊन कक्षे अडकवून बांधिती. तो मच्छिंद्र आपुली घेऊनी झोळी विकासूनी पाहे नेत्रकमळी. तो कनकनसे पाषाणवळी झोळी माझी नांदतसे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत. आहा म्हणूनी आरंबळत कनकवीट गेली म्हणूनी. मच्छिंद्र बोले क्रोधे करोन तुवा टाकिले रे माझे धन. तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे. आता काय करू कोठे पाहू हा भांगारू. परमयत्ने वेचुनी शरीरू हाटक आणिले होते म्या. तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते. हातीचे सांडुनी गेले वित्त तरी देवक्षोभ जाणावा. ऐसे म्हणूनी दडदडा धावत पुन्हा परतोनी मागे पहात. ठाई ठाई चाचपीत उकरीत महिसी. ऐसी करोनी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा. गडबडा लोळो निस्फुंदे स्पष्टा करकमळे पिटीतसे. पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत. भाळावरती ठेवणी हस्त कर्म बुडाले म्हणतसे.
ऐसे म्हणोनी आक्रोश करीत दीर्घस्वरे हंबरडा फोडीत जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने पिशाचा समभ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे वित्त धावनी उकरा महिते कोणीतरी येऊनिया गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरवीसी ऐसे अनोळखीने बोलत तेणे हृदयी दचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरोनी हात पर्वतावरी नेतसे तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघु शंका करी पर्वत माथा गोरक्ष सिद्धियोग मंत्र जपूनी मंत्रधार कनकवर्णी सकळ पर्वत दैदिप्यमानी शुद्ध हाटकी मिरवला मग श्री गुरुसी नमन करून म्हणे लागेल ती तुके घेई जे सोने ते मच्छिंद्र पाहुनिया जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल ती तुके घ्यावे कनका येरू म्हणे तू परीसनिका लाभलासी पाडसा मग हृदयी धरुनी गोरक्षनाथ म्हणे बा धन्य आहे ससूत सकळ सिद्धींचे माहेरयुक्त होनी जगी मिरवीसी मग मी ऐसा परीस टाकोन काय करू फार सुवर्ण उत्तम निधाना लागी सांडून वल्ली रसा का पहावे हातीचा टाकुनी राजहंस व्यर्थ कवळू फोलवायस की कामधेनू असता गृहास तक्र मागे घरोघरी दैवे निधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या किमया युक्ती चिंतामणीची अस्तावस्ती चिंता करावी कासया ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लाधला तुझ योगाने आता कासया भावे सुवर्ण सकळ निधी अससी तू ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कनक झोळी वागविले तरी ते वागवावया कारण कोणता होता मनी काम तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा येरू म्हणे वत्साईक मम हृदयीची होती भूक की आपुले देशी मोडुनी हाटक बहु साधू ते पूजावे तया हटकाचे करुनी अन्न मेळवावे अपार संतजन भंडारा करावा ऐसे मन कामने ते वेधले इतुकाची अर्थ होता चित्ती म्हणोनी वागविले हाटका प्रती यावरी बोले गोरक्षजती तरीही कामना फेडीन मी मग पर्वती बैसवोनी मच्छिंद्रनाथा आपण पुन्हा उतरला खालता उचलोनी नेले माथा पर्वतमाथी गोरक्षके मग गंधर्वास्त्र जपोनी होटी स्वर्गा प्रेरिली भस्म चिमुटी तेणे करूनी मही तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथासी करूनी गमन उभा राहिला कर जोडून म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी येरू म्हणे गंधर्वनाथा आणि कपाचारी गंधर्व येथे त्यांसी पाठवूनी महीवरते मेळा करा सर्वांनी नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगियांसी येथे आणोनी समाजेसी अन्नदाने उत्साह करावा सुरवर गंधर्व गणसहित देवदानव किन्नरांसहित मेळवोनी अपरिमित आनंद उत्साह करावा ऐसे सांगताची चित्रसेना ते मग चित्रसेन पाचारी गंधर्वाते 100 गंधर्व महीवरते प्रकट झाले येवोनी मग त्या गंधर्वांसी चित्रसेने सांगूनी सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणिले की जपी तपी योगशीळ गुप्त प्रकट आणिले सकळ नवनाथादी ऋषी मंडळ घेऊनिया पोहोचले
शुक्रदत्तात्रेय याज्ञवल्की वसिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यासपाराशर नारद ऋषी वाल्मीक पाचारिले गंधर्वी 88 सहस्त्र ऋषी भार स्वर्गाहुनी उतरले देव किन्नर गणगंधर्वादी वसुलोक अपार तपोलोक पातले त्यातची अष्टवसूंसहित उपरीचर आला विमान व्यक्त तेणे येताची मच्छिंद्रास वृत्तांत किलो तळेचा सांगितला की सोडुनी स्त्री देशावनी सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी परी तुमच्या वियोगे करुनी क्षीण शरीर झालीसे तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते परी योगक्षेम स्वशरीराते आहात की त्रिवर्ग मच्छिंद्र म्हणे अहोजी ताता तव कृपेची दृष्टी असता सदा मिरवू सर्वक्षेमता पदोपदी अर्थाते ऐसे वदता उभय जाण तो देवांसह उतरला पाकशासन ब्रह्मा विष्णू रुद्रादिपूर्ण महिलागी उतरले श्रीनाथासी भेटोनी सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजूनी वार्ता सकळ ठाई ठाई करीताती येरीकडे गोरक्षनाथे पाचारुनी मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा तरी तुमची कनकवीट आणोनी देतो सुभट तितुक्यात अर्थ सारोनी सुभट बोळवावे समजताते यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू ही कनकवीट तुझे वडा शिष्य वर्गात असता चिंता नसे मज ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा हासे गोरक्षसूत म्हणे महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रकटला ऐसे बोलोनी वागुत्तरी माथा ठेवी चरणांवरी म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्थ आपण असावे अष्टसिद्धी आणि गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशित्वैशित्वा आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा पाचारिल्या अष्टजणी येवोनी लागल्या गोरक्षचरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामने सह अर्थाते येरू म्हणे वो प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागुनी षड्रसान्न रुची करोनी संतुष्ट सर्व करावे मग तेथ अवश्य म्हणोनी सिद्धी वेचिता झाल्या आपुल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वत मांदी षड्रसादी पक्वान्ने ऐशा सिद्धी योजिल्या कामा याची परी संडास मार्जन आरामा सप्तही संख्या नेमुनी उत्तमा मही पवित्र करीतसे करीत्या सप्तही सटव्या कोण ऐका तयांची नामाभिधाने आणि तया ते काय कामाने निरोपिले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्मकाळा जाओनी लक्षावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिली भाळा वाचूनी सटव्या पाहती जरी सप्तसटव्या मानवासी शोभान मिरवे असुर प्रदेशी रानसटवी वनचरांसी विलोकुनी जातसे वृषभाश्व गावांचे पशु घोडसटवी आहे त्यास वासत सटवी खेचरांस पक्षी कुळा मिरवतसे अंबुधा सटवी जळचरात सबुधा सटवी उदधी जात ऐसिया कामी सटव्यासात कमलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका संडास मार्जन करीती निका या परी वाढणे आनंदोदिका जळदेवता आराधिल्या कुमार धनदा नंदा विमळा लक्ष्मी विख्याता प्रबळा ज्ञानमंगळा नववी समर्थ देवता बाळा ह्या नवही वाढिती सकळाते गंधर्वे करावे पाचारणे समाचार घ्यावा अष्टवसूने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी उपरी चरवसूने करपल्लवी सकळांसी दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करीत आघवी प्रदक्षिणा भावार्थे चित्रसेन गंधर्वपती तांबूल देतसे सर्वांप्रती आणि तीर्थजे गंगा भागीरथी
तोयवाढी सर्वांते. या परी अष्टोत्तर शततीर्थ पाणी वाहती समर्थ. वाणी उचलणे उच्छिष्ट पात्राते ऐशी कामे करीताती. महानुभाव जो उमापती अति आदरे स्वपंक्ती. अप्सरा किन्नर गायन करीती नारदादी ये वोनिया. ऐसे नेम नेमुनी कामा दिधले ऐसे कार्य उगमा. आनंदोत्साह होता सुकर्मा सर्वानंद हे लावे. ऐसी होता आनंद स्थिती परी गहिनी आठवला गोरक्ष चित्ती. मग येवोनिया मच्छिंद्रा प्रती बोलता झाला प्राज्ञिक. हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था. परी कर्दम पुतळा गहिनीनाथा येथे आणावा वाटते. ऐसे मोहक ऐकोनी वचन म्हणे गंधर्वा पाठवोन. कोणती गे सहित मधु ब्राह्मण बाळासह आणावा. मग चित्रसेना सांगोनी वृत्तांत पत्र लिहिले मधु विप्राते. सुलोचन गंधर्वाचे ओपुनी हस्ते कनकगिरीशी पाठविला. गंधर्वा जाऊनी कनकगिरीसी पत्र लिहिले मधु विप्राते. सुलोचन गंधर्वाचे ओपुनी हस्ते कनकगिरीशी पाठविला. गंधर्व जाऊनी कनकगिरीसी भेटोनी कोंतिगे मधु विप्रासी. मग आनंदोत्सव वृत्तांतासी निवेदिले सकळ तेथ. मग पत्र देवनी त्या हाती वाचुनी पाहे विप्रमूर्ती. पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली. मग बाळासह सपरिवार येता झाला मधु विप्र. मुक्कामो मुक्काम महीवर साधुनिया पोचला. सप्तवर्षी गहिनीनाथा आणुनी लोटिला पदावरुता. मच्छिंद्रांकी घेऊनी त्याते प्रेमे चुंबन घेतसे. अति स्नेहाने करोनी लालन म्हणे अवतारी करभंजन. गैबी जन्मला गहिनी नाम सकळां लागी दिठावी. ऐसिये स्नेहाचा परम अवसर पाहोनी बोलता झाला शंकर. की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा. तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवे नामांप्रती. तरी त्या अनुग्रहाचे स्थिती गहिनीनाथ वदविला. तरी या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण. मी अनुग्रह याचा घेईन पुढिले ते अवतारी. ऐसे सांगता शिवत्यास मग बोलावुनी गोरक्षास. प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षापासूनी देवविला. सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेविला वरदहस्त. ब्रह्मपरायण गहिनीनाथ जाहला सत्य परियेसा. अनुग्रह उत्साह मंडळी संगम एकमास उभवला आनंदद्रुम. मग कुबेरा पाचारुनी नेम सांगता झाला गोरक्ष. म्हणे हा कनकगिरी जाघेवोन आम्हा देई अपार भूषण. सकळ मंडळी गौरवोन पाठवणे स्वस्थाना. मग तो कुबेर बोले वचन येथेची असो द्यावे धन. मी लागेल तैसे इच्छे समान भूषणाते आणीतो. मग अपार दिंडे वस्त्रे आणोन महत्वासारखे दिधले वाटोन. द्रव्यादि देवोनी याचक जन तोषविले सकळ. सकळ तोषले पावोनी मान पावती आपुले स्वस्थान. परी मच्छिंद्र तेथे राहोन अभ्यासिती गहिनी ते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपुले स्वस्थाना जाता. त्यासवे देवनी मीननाथा सिंहलद्वीपी पाठविला. उपरी चरवसूने मीननाथा केला किलो तळेच्या हस्तगत. मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला तियेसी. किलो तळेने ऐकोनी वृत्तांत नेत्री आणिले अश्रुपात. म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना. उपरी चर बोले वो शुभाननी चिंता न करी काही मनी. एक वेळा मच्छिंद्र मुनी निज दृष्टी पाहसील. ऐसे म्हणोनी उपरी चर गेला
येरीकडे किलोतळा हृदयी कवळोनी मीननाथ बाळा प्रेमे चुंबन घेतसे म्हणे बाळा माझी एखंती होतसे की तुझ प्रती सोडूनी आलासी नाथ निगुती श्री मच्छिंद्र पितयाते ऐसे बोलुनी मीननाथा ते वारंवार चुंबन घेत येरीकडे गर्भाद्रीते गहिनी विद्याभ्यासी तये वेळेस कोण कोण तेथे राहिले होते ऐकानाथ विचार करोनी उमाकांत गर्भाद्रीते राहिले अदृश्यास्त्र नगी प्रेरून स्वस्थाना गेला कुबेर निघोन तेणे नगतो कनकवर्ण झाकोळून पै गेला परी गर्भाद्री पर्वतात वस्तीस राहिला उमाकांत तो अद्यापि आहे स्वस्थानात म्हातार देव म्हणती त्या तयाची या पश्चिम दिशेसी कानिफा राहिला शिष्य कटकेंसी वस्ती करोनी नामया ग्रामासी मढी ऐसे ठेविले तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्रजती त्याहुनी पूर्वेस मही पर्वती जालिंदर राहिला आणि त्या पर्वता पैलदेशी नागनाथ राहिला वडवानळेशी आणि रेवण सिद्ध तया महिषी विटे ग्रामी राहिला वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्षजती सेवेसी शिष्य ठेवनी सप्ती विद्या सांगे गहिनी ते 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले परी कोणती गावी मधु ब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवोन ते जालंधरा समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले परी गहिनीनाथ अभ्यासिते झाले पात्र भरीत मग गोरक्ष बोळवोनी त्या ते विप्रापाशी पाठविला यावरी त्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस शके 1000 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांसी या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी मठीत बा कान्होबा पर्वती मच्छेंद्र आवडते स्थान याचे ते त्याहुनी पूर्वेस जालिंदर विराजली त्याची कबर त्याहुनी खालता बल्ली थोर गहिनीनाथ नांदतसे मग तेणे ऐकोनी ऐसी मात पालटीले त्या नावाते जानपीर जालिंदराते ठेविले असे राजाने गहिनीनाथास गैबी पीर नाम ठेविले तेवी साचार महजदी बांधोनी पुजारे ठाई स्थापिले मच्छिंद्र आणि कानिफाचे नामाभिधान बदलुनी साचे मायाबा कान्होबा बोलोनी साचे यवन पुजारी स्थापिले कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राजबागशर नाम ठेविले त्याने म्हणाल केले यवन कारण ऐसे विपरीत त्या राये परी समाधी पाहिल्या कबरी ऐशा म्हणूनी त्या ते पडला भास की हे पीर असतील यवन कुळींचे म्हणूनी प्रविष्ट करावे म्हणूनी ऐसे कृत्य घडले या परी ऐकोनी श्रोता बोले की कबरयुक्त नाथ केले भले काय म्हणूनी झाले ती तरी ते अंतर साक्षनाथ यवन राजे होतील महिते ते छळीतील हिंदू देवाते म्हणूनी कबरी बांधिल्या परी हे असो आता कथन मध्ये कथा सती दैदीप्यमान नाथांनी योजुनी अपुलाले स्थान ठाई राहिले गोरक्ष सटव्या ठेवनी रक्षण निघता झाला तीर्था कारण त्या सटव्या तेथे अद्यापि राहून रक्षिता ती स्थानासी या परी पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊनी भरतरीस ती कथा पुढे रसाळ भरीत श्रोतिये श्रवणी स्वीकारा नरहरिवंशी धुंडीकुमर कवी मालू असे संत किंकर कथा सांगेल भक्तिसार
भर्तरीचे आख्यान. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोद्भाविक चतुर त्रयोविंशतितमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार त्रयोविंशतितमाध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री राम, जय हनुमान. श्री नवनाथ महाराज की जय.